पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग स्मृती मंदिराच्या परिसरामध्ये जाणार आहेत आणि त्यानंतर पंतप्रधान मोदी आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि द्वितीय सरसंचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधी स्थळांचं दर्शन घेतील आणि माल्यार्पण करतील। यावेळेला सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे पूर्ण वेळ तिथे असतील। त्याच दिवशी स्वयंसेवक राहिलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेडगेवार स्मृती मंदिर परिसरामध्ये होत असलेली ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। तर पंतप्रधान मोदी हे संघ कार्यालयामध्ये येणार आहेत आणि त्यामुळे स्वयंसेवकांमध्ये चांगलाच उत्साह बघायला मिळतोय। संघाचं शताब्दीचं वर्ष आहे आणि कदाचित आपल्याला कल्पना असेलही, संघाचे आद्य सरसंघचालक परमपूजनीय डॉक्टर केशव बहिरामपंत हेडगेवार यांचा वर्षप्रतिपदा हा जन्मदिवस पण आहे। त्या दिवशी एक आद्य सरसंघचालक प्रणामाचा कार्यक्रम मुख्यालयात म्हणजे रेशीमबागेत दरवर्षी असतो आणि त्यामुळे अशा दिवशी, अशा वर्षात देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाचं रेशीमबागेत येणं हा निश्चितपणे सगळ्यांसाठीच, म्हणजे सगळ्या स्वयंसेवकांसाठी, एकूणच संघजीवनासाठी एक अतिशय आनंदाचा क्षण निश्चितपणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।